पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आज तो सगळे एकदम टाइमवर आलेत ना। आजची वाइब पण एकदम हॅपनिंग आहे। ऑब्वियसली आज पिनाकची टीम येणार आहे ना। आय एम सो एक्साइटेड। आज तर मी 3 एक्स्ट्रा ढोकले पण खाऊन आली। अशी वाइब असायला हवी, मग कशी अशी एनर्जी येते आणि सगळं ऑन टाइम झालं ना तर अजून बेस्ट। एक्झॅक्टली। एक मिनिट ती कुठे आहे? कोणती? अरे ती रे, शिट, मिसेस अश्विनी वाघमारे। काय प्रॉब्लेम आहे यार? आता तर फिनिश। ते बघ, तिला आज तरी वेळेवर यावंच लागेल, नाहीतर प्रॉब्लेम होणार। बरं झालं वेळेच्या अगोदरच पोहोचले। पूर्ण 52 सेकंडनी वाचलीस तू। बसून घे। हेलो लेडीज, क्या बात है, आज सब लोग बहुत ही फ्रेश और खुश नजर आ रहे। लगता है आपका मेकअप सेशन बड़ा अच्छा गया और ये देखकर भी अच्छा लगा कि आपको वक्त की अहमियत है। तो आज आप आपके तीसरे और अहम मेंटोर से मिलने जा रहे हैं, जो आपकी वार्डरोब को लेकर के आपको गाइड भी करेगा और फोटोशूट से लेकर फिनाले तक के आप सबके सारे आउटफिट्स वो डिजाइन करेंगे। सो स्प्रिंगडेल मिसेस इंडिया 2023 की ऑफिशियल वार्डरोब पार्टनर है यंग एंड डायनामिक पिनाक मुखर्जी। वाह, व्हाट? पिनाक? ओ माय गॉड, दारुण। पिनाक अभी ठाकरे सर के साथ मीटिंग में है, उसके बाद वो यहाँ आकर के आपको ब्रीफ भी करेगा और आप लोगों के मेजरमेंट्स भी ले लेगा। एंड ऑफ कोर्स ये सेशन भी तारा ही हेड करेगी। देखिए, हमारे पास वक्त कम है और काम बहुत ज्यादा है, तो हम चाहते हैं कि आप पिनाक और उसकी टीम को पूरा सपोर्ट दें, उनको पूरा कोऑपरेट करें। थैंक यू वेरी मच एंड ऑल द वेरी बेस्ट टू ऑल ऑफ यू। थैंक यू सर। सो गर्ल्स, ॲज सेड, पिनाक मुखर्जी आपले डिझायनर आहेत, पण पिनाक इथे येण्याआधी त्याचे चीफ असिस्टंट्स कौशल आणि तरण आपल्या समोर येणार आहेत तुमचे मेजरमेंट्स घ्यायला। सो गर्ल्स, जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया तरंग आणि कौशलचं। Welcome. Hi. Hello. Come. So they both are Tarang and Kaushal. आणि हे माझे सुंदर फायनलिस्ट आहेत मिसेस इंडियाचे। सो गर्ल्स, आपण एक एक करून सगळ्यांचे मेजरमेंट्स घेऊया। ऑलराइट? ऋतू, प्लीज कम। श्योर। Oh my God. मारी तू लेडीज टेलर छे आणि मी तिच्याचकडे मेजरमेंट्स देते नेहमी। आमच्यामध्ये लेडी जेंट्सने मेजरमेंट नाही देत। अव्वा, माझे सगळे ड्रेसेस रेडीमेड असते की हो। मी ब्लाउज सुद्धा रेडीमेड वापरते, घरी आणून लहान करते, पुरुष टेलरला कधी हात नाही लावू दिला। अच्छा सुनो, मैं हूं कहूं
हे एवढे छोटे छोटे एवढे मेजरमेंट्स द्यायची काय गरज आहे? तसंही स्लीव इथे सुरू होईल आणि इथे संपेल ना, मग त्याच्यात एवढे मेजरमेंट्स काय करायचे? मला तर असं वाटतं हिनी आहे ना कापड घेऊन येऊन अंगावर इथेच शिवायला पाहिजे. दॅट इज बेटर. अव्वा सर, मी तुमचं ते वही बघू शकते का? हो हो बघू शकता. तुमच्यासाठी जे कपडे शिवले जाणार आहेत ते मोस्टली या डिझाईन सारखेच असणार आहेत. अव्वा, हे गाऊन किती मॉडर्न फॅशनचे दिसता की हो. मोठे मोठे गळे, मोठे मोठे कट. आ तो एकदम बराबर छे, पण कॉम्पिटिशन पण मिसेस इंडिया आहे ना, मॉडर्न ड्रेसेस तर असणारच आहेत. हे बघ, हे असे डिझाईन्स आहेत. तारा, या 2 minutes. हा, आम्हाला खूपच ऑकवर्ड वाटतंय. आम्ही असे कपडे घालणार आहोत का? नाही म्हणजे मॉडर्न कपडे घालायची आमची तयारी आहे, पण हे कपडे जरा जास्तच. इधर से फिटिंग एकदम बराबर लेना. डोंट वरी मैडम, एकदम फिटिंग असेल. और जो स्टाइल करना है एकदम बिंदास करो. हमारो को कौन समस्या नहीं. थैंक यू. ए माँ, इधर खूब भालो. सारे डिजाइन कितने अच्छे हैं ना. एकदम सुंदर. वाओ, इन सभी कॉस्ट्यूम्स में कितने कंफर्टेबल, कितने कॉन्फिडेंट फील करेंगे ना. थैंक यू सो मच फॉर द डिजाइन्स. हे, you're welcome. वैसे तारा, पिनाक को ऑफिशियल वार्डरोब पार्टनर बनाने का आइडिया तुम्हारा था ना? Yes. आई मस्ट से तुम्हारा टेस्ट बहुत अच्छा है. Thank you so much, my dear. अय्यो तारा, कसलं टेस्ट? ही काय बोलती हो ह्या ड्रेसेस बद्दल? हे खरंच चालणार आहोत का पण असे कपडे घालून सगळ्यांसमोर? अश्विनी, तू काहीच कसं बोलत नाही हो? नाही म्हणजे आम्ही काय समजायचं? नियती, काय प्रॉब्लेम आहे तुला आता? एनिवे, लिसन ना, आय डोंट हॅव टाइम टू डील विथ युअर स्टफ, ओके? प्रीता, प्लीज. अय्यो नो नो, तुम्ही माझं मेजरमेंट नाही घ्यायचं. मग बिना मापाचे कपडे कसे बनणार? ते तुम्ही कसे पण बनवा, पण तुम्ही माझं मेजरमेंट नाही घ्यायचं. तारा या काय म्हणतायत? प्रीता, काय झालं तुला? अगं हे जेंट्स आहेत, आमच्या घरी नाही चालत जेंट्सनी लेडीजला टच केलेलं. ओनली हजबंड. मी तुम्हाला टच करत नाहीये मॅडम, मी फक्त माप घेतोय. तुम्ही माप नाही घेतलं तरी चालणार मला, कपडे नका बनवू, पण हे मेजरमेंट नाही चालणार घरी. प्रीता, असं केलं तर कसं चालेल? हे इकडे मेजरमेंट्स घ्यायला आले आहेत ना, तुला चांगले आउटफिट्स घालायचे आहेत ना. प्लीज कोऑपरेट आणि तुझे मेजरमेंट्स दे प्लीज. तू लेडीज टेलर आण ना, मी माप देते. तुम्ही लांब व्हा. ये तो कुछ अलग ही प्रॉब्लम है. ही प्रीथा आत्ताच मिसेस इंडिया झाली का? नखरे बघा तिचे. ओके प्रीता, मला थोडा वेळ दे. मी फिगर आउट करते आणि बघते तुझ्यासाठी कोणी फिमेल असिस्टंट अरेंज करू शकते का. व्हॉट्स ऑल दिस तारा?
यांच्यासाठी फिमेल असिस्टंट का अरेंज करायची आहे? आणि मला या मॅडमला टच करण्यात काही इंटरेस्ट नाहीये. मी फक्त माझं काम करतोय प्रोफेशनली. यांच्यासाठी फिमेल असिस्टंट अरेंज करणं ना म्हणजे माझा डायरेक्ट इन्सल्ट आहे. नाही, आय थिंक मला पिनाक्षीच बोलावं लागेल. लिसन प्लीज काम डाऊन. मी जेन्युनली हे सगळं सॉल्व्ह करते. थोडा वेळ दे मला. ओके प्रीता, प्लीज दे ना मेजरमेंट्स प्लीज. अगं तारा, माझी फॅमिली एकदम ऑर्थोडॉक्स आहे, जुन्या विचारांची. नवऱ्या व्यतिरिक्त फक्त गुरु आणि वडिलांचे चरण स्पर्श करू शकते, तेवढीच परमिशन आहे. यांनी जर माझं मेजरमेंट घेतलं तर माझा नवरा कोर्टात घेऊन जाऊन डिवोर्स देईल मला. अगं प्रीता, तारा काहीतरी मार्ग काढेल का यातनं? ऐका ना, यातनं ना एकच मार्ग आहे. काही झालं तरी तुला मेजरमेंट्स द्यावेच लागतील. काय ना, मला खूप फोटोशूट्स आहेत, मला खूप सेशन्स करायचे आहेत आणि सगळं लाईन्ड अप आहे. अँड आय कांट वेट फॉर यू. गॉट इट? सो प्लीज कोऑपरेट कर आणि तुझे मेजरमेंट्स दे. काय ना, इथल्या प्रत्येकाच्या घरी काही ना काहीतरी प्रॉब्लेम्स आहेत. आय एम नॉट गोइंग टू डील विथ देम. प्लीज. अगं मी मेजरमेंट दिलं तर माझा नवरा मला सोडेल. आणि जर तू मेजरमेंट्स नाही दिले ना तर तुला मी या कॉम्पिटिशन मधून बाहेर काढीन, आत्ताच्या आत्ता. तारा मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही? नवरा आणि स्पर्धा या दोघांमध्ये एकच चॉईस असेल तर ती तिच्या नवऱ्याला का सोडेल ना? म्हणजे जर तिला जे हवंय ते तुम्ही दिलं नाहीत तर ती नवरा सोडणार नाही ना. त्याच्यापेक्षा स्पर्धा सोडलेली कधीही चांगलं. शिल्पी, प्रत्येक वेळी असा चुकीचा निर्णय घेऊन कसं होणार सांग मला? तू अचानक इथे निघून आलीस. अगं, जशी तुझी मतं आहेत ना तशी माझी सुद्धा काही मतं आहेत. निदान ते समजून घेण्याचा कधीतरी प्रयत्न कर. अगं ऐकून तरी घेत जा ना. ऐकून घेण्याबद्दल तू मला बोलतोस? तू ऐकून घेतोस का कधी? तुझ्या बहिणीबद्दल एक वाक्य बोलले तर एवढा मोठा कांगावा केलास तू. आणि माझ्याबद्दल कोणी काही बोललं तर चालतं, तुला काही प्रॉब्लेम नाहीये. पण तिच्याबद्दल कोणी काही बोललं तर अजिबात आवडत नाही ना. कारण का? तर ती कायम बरोबर असते. शिल्पी, आज त्याच बहिणीने मला इथे तुझ्याशी बोलायला पाठवले. विद्युत, हे ना तिला सगळं चांगलं जमतं. मी तीच सजेस्ट करते की नवरा बायकोच्या नात्यामध्ये कुणी काही बोलायचं नाही, पण स्वतःच ढवळाढवळ करत बसते रे. शिल्पी ताई मला एवढंच म्हणाली की तुम्ही दोघांनी एकांतात बोला. तू शिल्पीची बाजू समजून घे आणि तिच्या बाजूने उभा राहा. अरे मग राहा ना माझ्या बाजूने उभा. मग वेगळं काय करतोय मी? तुझ्या बाजूने उभा आहे, इनफॅक्ट तुझ्या बरोबर उभा आहे मी. पण शिल्पी, एक पुरुष म्हणून तुला सांगतो, त्याच्या नजरेत ज्या भावना दिसल्या ना त्या मला आवडलेल्या नाहीयेत. आणि म्हणून मी तुला ही नोकरी करण्यापासून अडवतोय. त्याच्या नजरेतल्या भावना तुला दिसल्या, पण माझ्या नजरेतला तुझ्याबद्दलचा वाटणारा विश्वास नाही दिसत आहे तुला. शिल्पी, तुला कळत कसं नाही? मला कळतंय विद्युत, मला सगळं कळतंय. पण आतापासून तू विक्रम आणि माझ्या नात्याबद्दल कुठलाही भलता सलता विचार करणार नाहीस. प्रॉमिस मी. तू माझ्यासाठी आलायस ना. ट्रस्ट मी कुठलाही प्रॉब्लेम क्रिएट होऊ देणार नाही. आणि विक्रमचं जाऊ देत, पण तुला माझ्यावर विश्वास आहे ना? शिल्पी, माझा तुझ्यावर खूप विश्वास आहे. पण त्या विक्रमचं जे काही चाललंय ना, मी एक सांगतो, तुझ्या बाबतीत जर तो विक्रम चुकीचा वागला तर तू मला अडवणार नाहीस. नाही अडवणार, खरंच नाही अडवणार. एपी, माझं म्हणणं फक्त एवढंच आहे की जे आम्हाला वाटतंय त्याच्याबद्दल आम्हाला मत व्यक्त करायला दिलं पाहिजे. आप तो हर बात पर ऑब्जेक्शन ले रही है. देखिए, जहां तक मुझे याद है मैंने पहले ग्रूमिंग सेशन में ही ये सारा आइडिया दे दिया था. और इस तरह तो आप सबको छोटी से छोटी बात के लिए ये कंपटीशन छोड़ के जाने के लिए उकसा रही है. नाही एपी, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. म्हणजे
तुम्ही शिवून दिलेले कपडे ह्या सगळ्या बायकांना म्हणजे आम्हाला सगळ्यांना घालायला काहीच हरकत नाहीये, पण ते कपडे घालताना सगळ्या दृष्टीने ते बरे वाटले पाहिजेत ना, म्हणजे आम्हाला कम्फर्टेबल वाटलं पाहिजे, अवघडल्यासारखं होता कामा नये, एवढंच. यहाँ और किसे इन सब चीजों से तकलीफ है? टीम तो काफी बड़ी बना ली है तुम. तसं नाहीये एपी, त्याचं काय ना, आम्ही संसारी स्त्रिया आहोत, आम्हाला कम्फर्टेबल वाटले पाहिजेत असेच कपडे हवेत आणि आम्हाला घरच्यांनाही उत्तरं द्यावी लागतात ना. ये कंपटीशन में पार्ट लेने से पहले सोच लेना चाहिए था. यहाँ आप 5 को छोड़ के दूसरी 7 लड़कियां भी है, उनका भी घर है, फैमिली है, बच्चे हैं, लेकिन उनको तो कोई प्रॉब्लम नहीं है मेजरमेंट देने में. पण आम्ही ज्या दिवशी इथे आलो त्या दिवशी आम्हाला असं कपड्यांच्या बाबतीत काहीच सांगितलं गेलं नव्हतं. हाँ, लेकिन इस बात की आइडिया तो आपको जरूर होनी ही चाहिए थी. एपी, लेडीज को लेडीज के तरीके से समझाना पड़ेगा. आप अगर किचन में हलवा बनाने जा रहे हो तो आप एक्सपेक्ट करते हो कि हलवे का ही टेस्ट आएगा. ऐसा तो नहीं होगा ना कि आप चले जाओगे ये कहते हुए कि हलवे में रसगुल्ले का टेस्ट नहीं आया. देखिए, थोड़ा सीरियस हो जाते हैं. देखिए, ये नेशनल लेवल का कंपटीशन है और स्प्रिंगडेल इसे पिछले 10 सालों से एग्जीक्यूट कर रहा है. इस कंपटीशन के कुछ प्रोटोकॉल्स है जिसे फॉलो करने पड़ेंगे और अगर कोई इस प्रोटोकॉल को फॉलो नहीं करना चाहता है तो ये कंपटीशन छोड़ के बेशक जा सकता है. हॅलो 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 एव्हरीबडी. कसे आहेत सगळे? ऑल चार्ज अप आय होप. अरे एपी, मी कंट्रीच्या सर्वात लिडिंग डिझायनरला इकडे घेऊन आलोय आणि काय लोक इथे कॉम्पिटिशन सोडून द्यायच्या गोष्टी करतायत. नहीं सर, वो उन्हें कॉस्ट्यूम की डिजाइन को लेकर थोड़ी प्रॉब्लम है बस. प्रॉब्लेम नाही सर, ह्यांना जेंट्स डिझायनरला मेजरमेंट द्यायचे नाहीत. ऑफकोर्स. आणि यांचं असं म्हणणं आहे की ग्लॅमरस डिझाईन यांना घालायचं नाही. अरे तो सगळा प्रॉब्लेम लावून दे बाजूला. अलाउ मी द प्लेजर ऑफ मेकिंग अ फॉर्मल इंट्रोडक्शन. स्प्रिंगडेल मिसेस इंडिया 2023 चे ऑफिशियल वॉर्डरोब पार्टनर पिनाक मुखर्जी. वेलकम पिनाक. पिनाक इंडियातले लीडिंग डिझायनर आहेत, पण या स्पर्धेचा ऑर्गनायझर म्हणून त्याआधी मला तुमच्याशी बोलायचंय. हे बघा, ही स्पर्धा कुठेही कोणीही सोडून जायची गरज नाही. इथे जे जे काही होईल ते तुमच्या मतानुसार आणि तुमच्या कम्फर्ट झोन मध्येच होईल. स्प्रिंगडेल कंपनीच्या स्पर्धकांनी आनंदी राहणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. फुल स्टॉप. चीफ असिस्टंट कोण आहे? मी सर, कौशल भटकर. वेलकम कौशल. सो पिनाक माय फ्रेंड, दीज आर आवर चार्मिंग गर्ल्स. पिनाक, आम्हाला खूप आनंद आहे तू आमच्या 12 कॉन्टेस्टंटसाठी वंडरफुल वॉर्डरोब डिझाईन करणार आहेस. पण माझी एक कळकळीची रिक्वेस्ट आहे. अ पर्सनल फेवर प्लीज. प्लीज सर. काय ना, हे सगळे मला कुटुंबीय आहेत. ह्यांपैकी कोणालाही नाराज करायचं नाही. यांची मतं समजून घे, यांच्या अडचणी समजून घे आणि यांच्या मतानुसार तुझे
कपड्यांचे डिझाईन्स बदल आणि त्याप्रमाणे कपडे शिव. शुअर. हे बघ, कोणालाही नाराज करता कामा नये. सगळं त्यांच्या कम्फर्टनी होऊन दे. पिनाक, तुला समजतंय ना मी काय बोलतोय ते? गुड गुड गुड. सो गुड विशेस एव्हरीबडी. डू वेल. एपी. कौशल, यांच्या मनाविरुद्ध इथे काहीही होणार नाही. मेजरमेंटसाठी कणिकाला बोलावून घ्या, फिमेल असिस्टंट. आता तुम्ही दिलेल्या रिक्वायरमेंट नुसार तुमचे नवीन कपडे डिझाईन होतील. आय एम शुअर तुम्हा सर्वांना ते खूप आवडतील. आणि नाही आवडल्या तर कियो डार्लिंग, त्यासाठी इथे काहीच स्कोप नसतो. इथे आल्यावर सर्व गोष्टी कंपल्सरी असतात आणि त्या कराव्याच लागतात.